सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डाची परीक्षा यावर्षी तुम्ही दिलेली असेल आणि तुमच्या रिझल्टची तुम्ही वाट पाहत असाल, तर रिझल्टच्या तारखेबाबत खूपच महत्त्वाची माहिती आपल्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच कोणत्या तारखेला 10वीचा निकाल लागणार हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर तारीख निकालाची कोणती आहे, चला आपण इथं पाहूया. तर पहा, जसं की 21 मेला 12वीचा इथं निकाल जाहीर करण्यात आलेला होता. तर जेव्हा इथं पत्रकार परिषद झालेली होती, तर 12वीचा निकाल लागल्यानंतर दीपक केसरकर सर जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी हे सांगितलेलं आहे की जो 10वीचा निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची तारीख त्यांनी इथं सांगितलेली आहे. तारीख मी सांगतो अगोदर, त्या अगोदर सर्वांनी इथं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला इथे मिळतील. 10वी नंतर तुम्हाला ॲडमिशन करायची आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण अपडेट मिळतील. त्यासाठी सर्वांनी चॅनल इथं सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि नवनवीन योजनेसाठी सुद्धा 10वी नंतर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर पाहू शकता, आपल्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर यांनी सांगितलेलं आहे की 10वीचा निकाल इथं 27 मेला इथं लागू शकतो. ओके, म्हणजेच याच आठवड्यामध्ये तुम्हाला इथं तुमचा 10वीचा निकाल इथं लागणार आहे. जसं की त्यांनी सांगितलं आहे 27 मेला इथं तुमचा निकाल लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आता पूर्णपणे शक्यता आहे, एकतर कन्फर्म झालेलं आहे की मे महिन्यामध्येच तुमचा 10वीचा निकाल कन्फर्म लागणार आहे, जून महिन्यामध्ये नाही लागणार. की स्वतः शिक्षण मंत्री यांनी सांगितलेलं आहे की 10वीचा निकाल 27 मे रोजी इथं लागू शकतो. मग 27 मेला किंवा त्याच्या अगोदर 26 मेला किंवा 28 मेला, म्हणजे 1-2 दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतो, किंवा 27 मेला करेक्टच इथं 10वीचा निकाल सुद्धा लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे ऑफिशियल अपडेट आहे. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा, सर्व ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.